नमस्कार. पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती. आज धुळवड आहे आणि धुळवडीच्या निमित्ताने त्या खडकवासल्याचं रक्षण व्हावं, जलाशयाचं रक्षण व्हावं या उद्देशाने आज अनेक जण इथे मानवी कडं करून उभे राहिलेले आहेत. यंदाचं हे 24वे वर्ष आहे. गेली 23 वर्ष अव्याहतपणे आपण या जलाशयाच्या भोवती कडं करून उभे राहत आहोत. त्याच्या मागचं कारण काय होतं तर आम्ही इथे येण्यापूर्वी आमच्या असं लक्षात आलं की इथे अनेक तरुण तरुणी रासायनिक रंग खेळून या जलाशयामध्ये उतरलेले होते आणि अक्षरशः या जलाशयाच्या वरती अनेक तरंग निर्माण झालेले होते, अनेक रंगाचे तवंग निर्माण झालेले होते आणि एकदम पाणी ते प्रदूषित झालेलं होतं. आज बघायला गेलं तर हा खडकवासला जलाशय पुणेकरांसाठी पाणी पुरवठा करतो आणि पुणेकरांचं अशा प्रदूषित जलसाठ्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. हा सगळा विचार लक्षात घेऊन आम्ही या खडकवासला जलाशयाचं रक्षण करायचं ठरवलं आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे गेली 23 वर्षात एकही तरुण तरुणी रंग खेळून या जलाशयामध्ये उतरलेले नाहीत. बांधवांनो, मी आपल्या सर्वांना असं आव्हान करीन की आपापल्या भागामध्ये देखील असे जर का जलाशय असतील तर त्याचंही रक्षण आपण करावं. येत्या रंगपंचमीला म्हणजे रविवारी असंच मानवी कडे करून आपण सगळे उभं राहणार आहोत. तर त्या रंगपंचमीच्या दिवशी देखील आपण सगळ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आव्हान करतो. नमस्कार. जलाशयाचा आदर करा. होय, मी जागृत पुणेकर आहे. होय, मी जागृत पुणेकर. होय, मी जागृत पुणेकर आहे. होय, मी जागृत पुणेकर आहे. जलाशयाचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. होय, मी जागृत पुणेकर आहे. जलाशय जागृत पुणेकर आहे. जलाशयाचे प्रदूषण टाळूया. जलाशयाचे रक्षण करूया. पुणेकरांचं जलाशयाचे प्रदूषण टाळूया. पुणेकरांचे आयुष्य जपूया. जलाशयाचे प्रदूषण टाळूया. पुणेकरांचे आरोग्य जपूया.